वगैरे पिऊन झाला आहे आणि आता जेवण बनवत आहे मी मस्तपैकी. तर आता बेसन पीठ घेतलेलं आहे. इकडं मिरची, लसूण, मीठ आणि थोडंसं जिरं वाटून घेतलेलं आहे भजी बनवायला. आणि इकडे कांदा चिरून घेतला आहे आणि आता इकडं मसाला घेतला आहे. सगळा कांदे वगैरे भाजले आहेत. आता भाजून घेते मस्तपैकी आणि गुळवणी इकडे करते. आता बघा भात झाला तयार. इकडे कांदे भाजतेत. इकडं मसाला घेतलाय. आता कांदे भाजले तर लगेच मसाला भाजून घेते आणि वाटते आणि आमटी करायची मस्तपैकी. गरम मसाला, धने, डाळ घेतली, थोडीशी मिरची आणि लसूण आणि कांदे भाजते तिकडं. आणि हे लसूण आपल्याला फोडणीला टाकायचं आहे आमटीला. कढीपत्ता आणि लसूण टाकायचा. तर भात झालाय तयार. इकडं आता बघा इकडं गूळ फोडून घेतलाय पुरणामध्ये टाकायला. इकडं गुळवणी करायची. गूळ टाकलाय पाण्यामध्ये भिजायला. आणि इकडं आपल्याला लसूण घेतला, मिरची घेतली, कांदे चिरून घेतले, भजे बनवायचे आहेत. इकडं डाळ शिजली. आता कुकर थंड होईल तोपर्यंत आता मी पीठ भिजून घेते. गुळवणी ठेवली इकडं. आता होईल. तर भात पण तयार झाला आहे. 5 मिनिटात होतोय तयार. आता मसाला भाजून घेतला आहे बघा मस्तपैकी. असा कोथिंबीर वगैरे आहे, मीठ वगैरे घेतलंय छान असं. आणि बेसन भिजून घेतलेलं आहे. त्याच्यात मिरची, कांदा, कोथिंबीर आणि मीठ सगळं टाकलेलं आहे. आता पोहे बनवायचे आहेत. ते सॉरी पोहेच पण ते भजे बनवायचे आहेत. आणि इकडे आपली डाळ शिजली आहे मस्तपैकी बघा. डाळ मस्तपैकी चाळणीत टाकली आणि हे पाणी काढलेलं आहे बघा डाळीचं. आपल्याला आमटी बनवायची बघा मस्त अशी. आणि पुरण जरा थोडंसं थंड झालं ना तर वाटून घ्यायचं. आपल्याला गूळ टाकायचा त्याच्यामध्ये. पीठ भिजवून घेतलं. इकडं मसाला घेतला. आता मसाला थंड झाला. आता वाटून घेते. आणि आमटीसाठी कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. गरम करत आहे मी आणि नंतर वाटून घ्यायचं मग चाळणीमध्ये. ह्या गरम करून घेते. आणि इकडं विलायची आणि सुंठ घेतलेली आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करायचं याला. आणि मग हे पुरण सुक्क झाल्यावर त्याच्यात टाकायचं वाटल्यावर. आणि मसाला वाटून घेतला आहे मी. आता आमटी बनवते. लसूण टाकलाय फोडणीला. तेल गरम झालंय. आता कढीपत्ता टाकते. हळद टाकते. मिरच्या टाकल्यात तर आता घरी बनवलेला मसाला पण टाकते थोडासा. आणि वाटून घेतलेलं टाकते मसाला. मीठ घेतलं होतं वाटायला. मसाला वाटायला मीठ घेतलेलं होतं. तर कमी पडलं तर बघता येईल, टाकता येईल नंतर. पुरण पण सुक्क व्हायला लागले बघा मस्तपैकी. कमी गॅस करते आता. मसाला चांगला परतून घेतलाय बघा. आता आपण हे पाणी, डाळीचं पाणी आता हे टाकून घेऊ याच्यामध्ये.
आपली आमटी. आता कमी गॅसवर दिला आपण, एक उकळी येऊन देऊ चांगली. तोपर्यंत आता पुरण इकडं सुक्क व्हायला लागलं आहे आणि आता याला वाटून घ्यायचं थंड झाल्यावर. आता हे सुंठ अद्रक आहे, मी आता हे वाटून घेते. इकडं एकदम म्हणजे सुक्क झालेलं आहे. आता वाटून घेते मस्तपैकी थंड झाल्यावर. छान असं झालंय सुक्क आणि त्याच्यात सुंठ आणि विलायची टाकायची, वाटून घेतली आहे. आणि इकडं आमटी पण तयार झाली आहे मस्तपैकी बघा. पुरण थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता चला आता थंड झाल्यावर आता वाटून घेते पुरण. तोपर्यंत पीठ मळून घेते. आता बारीक करून घेते मी चाळणीमध्ये. हे बघा, तांब्याने असं वाटून घेते बघा. आणि याच्यामध्ये कसं बारीक बारीक पुरण पडले बघा, छान असं मऊ. आता एवढं वाटून घेते, पीठ भिजवून घेतलंय आणि आपल्याला पोळ्या बनवायच्या. मग आहे मस्त बारीक असं. आणि आता हे विलायची आणि सुंठ हे बारीक करून मिक्सरमधून हे टाकलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला बनवायच्या आहेत पोळ्या. छान असं मिक्स करून घेऊ. एकदम बारीक आणि सुक्क झालं एकदम पुरण बघा मस्तपैकी. चिकट नाही झालं, पातळ नाही झालं, एकदम सुक्क झालं. आणि पोळ्या करायच्या असल्या ना तर असंच पुरण पाहिजे, एकदम सुक्क. आणि पातळ झालं ना पुरण, मग त्या पोळ्या चांगल्या येत नाहीत. अजून भजे बनवायचे बघा. बघा सगळं तयार झालेलं आहे. आता फक्त पोळ्या बनवायच्या आणि भजे बनवायचे. बघा आमटी बघा किती छान झाली, तरी वगैरे आली मस्तपैकी. इकडं गुळवणी झाली बघा. इकडं भात पण तयार झाला, इकडं पुरण तयार झालंय. आता फक्त पोळ्या वाटायच्या, भजी करायची, कुरडई तळायची. चला आता पोळ्या करून घेते. पुरण वाटून झालेलं आहे, पीठ मळून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी तवा ठेवला आहे. आता तवा गरम झाला. आता पुरणाच्या पोळ्या बनवून घेते मस्तपैकी. चला आता पोळ्या बनवून घेते. पुरण एकदम छान झाले बघा, मस्त असं बारीक आणि सुक्क झालं, एकदम भारी. बरेच दिवस झाले काय पुरणपोळ्या केल्या नव्हत्या, म्हटलं चला करावा. किराण्यामध्ये सगळं सामान तर भरलंच होतं, डाळ गोळ सगळं. जाऊ द्या करावा. तर रोज करायच्यात आपल्याला, कधीतरी करायच्या एकदा. तवा गरम झालाय बघा. चला आता
घेते आता. पुरणपोळी करायला एकट्या बाई माणसाचं काम नाही, थकून जाते माणूस एवढं बनवून बनवून. पण आता काय करणार, खायचं म्हणल्यावर करावंच लागेल ना, आहे की नाही? खायचं म्हणल्यावर करावंच लागतं. अशा दमाने लाटून घ्यायच्या जरा हळूहळू, अशा म्हणजे फुटत नाही मग. कामामध्ये मला एकदा पुरणपोळ्या बनवायला सांगितल्या होत्या. तुम्हाला सांगन मी त्याची गंमत एक दिवस, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन. काय झालं होतं ते कामामध्ये सांगेल मी तुम्हाला. आता पुरणपोळी करायला लागले ना म्हणून माझ्या ध्यानामध्ये आलं. आता विचारलं ना मला कामामध्ये की तुम्हाला पुरणपोळी येते बनवायला, माहिती असते नाही मला नाही येत बनवता, असं बोलते. कारण ते आपण हो म्हटलं ना ते आपल्याला नेहमी करायला सांगतात ना, पुरणपोळी करा पुरण. आणि पुरणपोळीला किती उशीर लागतो येतं तुम्हाला पण माहिती ना, किती टाईम लागतो. त्याच्यामुळं आपल्या ज्या कामामध्ये विचारतं का मला येते का, तर म्हणत असते नाही मला नाही येत पुरणपोळी बनवता, असं बोलायचं. मग काय करता, ते हो म्हटलं का मग ते आपल्या चांगलं येतं. मग ते आपल्याला सारखं सारखंच बनायला पाहिजे, मग बनवायला लागतं. नाही म्हणता येत नाही मग, असं आहे ना. सांगाल तुम्हाला एखाद दिवस एक गंमत काय झाली होती ती. पुरणपोळीला 2-3 तास जातात बनवायचे असल्यावर. 3 तास तर जातातच मोकळे. बरेच दिवस झाले मला वाटतं वर्ष झालं असं, नाही तर मी पुरणपोळ्या केल्या नाहीत. वर्ष नाही तर 7-8 महिने असं काहीतरी झालं असं. जाऊ द्या म्हटलं, आपल्यालाच कमवायचं आणि आपल्यालाच खायचं, तर मग बनवायचं नाही, बनवायचं आणि खायचं. मस्त अशी पुरणपोळी फुगली बघा, छान अशी फुगली. तेल लावलंय वरून आता. भजी बनवू मस्तपैकी छान असे. तेल गरम झालं आहे.
कांदा भजे. अजून थोडंसं पीठ राहिले. आता इकडे कुरडई तळून घ्यायची बघा. पण तयार झालेले आहेत. इकडे कुरडई पण तळली आहे. भजे तयार झालेले आहेत मस्तपैकी. तर या जेवण करायला. आमटी पण छान झाली आहे. आता जेवण करायचंय. सांगा कमेंटमध्ये. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. या पुरणपोळी खायला.